महाराष्ट्र भाजपनं लाज सोडली। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी वादग्रस्त काशीनाथ चौधरी भाजपात, आधी केले आरोप, आता दिला पक्षात प्रवेश। महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा, टॅक्सी सेवा गडबडली। अमित राज ठाकरेसह 70 मनसैनिकांवर गुन्हे। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चव्हाण यांना धक्काबुक्की। अमित राज ठाकरेवर पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा गुन्हा। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन। शिवसैनिकांकडून आज बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन। दिल्ली कार स्फोट प्रकरणात ओमरच्या सहकार्याला अटक। एनआयएकडून आमिर रशीद अलीला अटक। स्फोटात वापरलेल्या कारची आमिरच्या नावावर नोंदणी। आज मुंबई भाजपाची महत्त्वाची बैठक। आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। मुंबई भाजपाची सुकाणू समिती करणार विचारमंथन। लागतात तेवढे पैसे खर्च करावेच लागतात। पैशांकडे पाहून लोक मत देत नाहीत। प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची शक्यता। मवियाच्या लोकांना लाजही वाटत नाही। आंदोलन करणाऱ्यांचा निवडणुकीत बुरखा फाडून दाखवू। मुख्यमंत्री फडणवीसांचा मवियावर घणाघात। अंबादास दानवेंनी दरी वाढेल असं वक्तव्य करू नये। विजय वडेट्टीवार यांचा टोला। योगेश क्षीरसागरांनी राष्ट्रवादीची साथ सोडली। राजीनामा दिल्यानंतर क्षीरसागर भाजपात, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश। आधी उमेदवार जाहीर करून मग युतीसाठी पत्र देणं चुकीचं। भाजप नेते रावसाहेब दानवेंची खोतकरांवर टीका। स्वतःच्या पक्षासह इतरांना घेऊन बुडायचा ट्रेंड। युतीत काही उलटफेर झाल्यास जबाबदार धरू नका। महेंद्र दळवींचा भाजप राष्ट्रवादीला इशारा। नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट। शिवसेनेविरोधात भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार। नवले पुलावरील अपघाताची चौकशी झाली पाहिजे। सरकारला उत्तरही दिलं पाहिजे। खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। जमीन लाटली असेल तर सिद्ध करून दाखवा। आरोप खरे निघाल्यास 50 एकर जागा देईन। एकनाथ खडसेंचं आठवले गटाला आव्हान। लोणावळ्यातील स्थानिक कॅब चालकांची दादागिरी। बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांवर हल्ला। डहाणूतील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस। डॉक्टर गैरहजर, परिचारिकेनं केली महिलेची प्रसूती। डहाणूच्या आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार। लोणावळ्यातील स्थानिक कॅब चालकांची दादागिरी। बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांवर हल्ला। स्थानिक कॅब चालकांनी बाहेरून आलेल्या कॅब फोडल्या। बाहेरच्या पर्यटकांनी लोणावळ्यात यायचं कसं, सवाल उपस्थित। शिक्षकांचा निष्काळजीपणा, विद्यार्थ्यांचं बंड। उशिरा येणाऱ्या शिक्षकांना शाळेबाहेर उभं ठेवलं। संभाजीनगरच्या मोलखेडा जिल्हा परिषद शाळेतील घटना। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी वेळेत पूर्ण करा। ई-केवायसी करण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस। ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर। चीन छापतोय भारताच्या शेजारील 5 देशांच्या नोटा। स्वस्त छपाईमुळे अमेरिकेसह इंग्लंडची बाजारपेठ चीनने हिरावली। दक्षिण कोरिया आण्विक पाणबुड्या तयार करण्याच्या प्रयत्नात। अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांना व्हाईट हाऊसकडून परवानगी। अमेरिका पाणबुड्यांना इंधन आणि तांत्रिक सहाय्य देणार। लंडनच्या नदीत भारतीयाच्या पाय धुण्यावरून वाद। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।